आपली सत्ता आल्यानंतर अशोक चव्हाण पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परततील असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय। तर काँग्रेसनं ज्यांना मुख्यमंत्री केलं त्यांनाच भाजपनं चोरून नेलं अशा शब्दांमध्ये नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। अशोक चव्हाण गए लेकिन वापस आएंगे कांग्रेस में, तो वो बहुत खुश हो गया। अच्छा आएंगे तो मैंने बोल दिया अभी नहीं आपकी सत्ता आने पर। ये हिस्ट्री है, हिस्ट्री इतिहास है। काँग्रेस पक्षाने ज्या लोकांना मुख्यमंत्री बनवलं तशा लोकांना त्यांनी चोरून नेलेलं आहे। आता ही गोष्ट त्यांना लागू होती आहे। त्याच्यामुळे भ्रष्टाचार आणि परिवारवाद हे बोलण्याचा अधिकारच त्या लोकांना नाही आहे। जेव्हा काँग्रेस पक्ष या ठिकाणी अडचणीत येतो तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते। 2014ला देशमुख साहेब हयात असते तर महाराष्ट्राची सत्ता ही कधी काँग्रेसची गेली नसती, हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो। आणि जर आजही विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणात या ठिकाणी साहेब सक्रिय असते तर कुणाची हिंमत झाली नसती कुठला पक्ष तोडण्याची आणि कुठलं कुटुंब तोडण्याची। एवढं या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो। वातावरण महाराष्ट्रामध्ये काही असलं तरी काँग्रेस 100% आत्मविश्वासाने लढायला आम्ही सगळी तरुण मंडळी पुढाकार या ठिकाणी घेत आहोत। सैरा भैरा व्हायचं कारण नाही। काँग्रेसची स्थापना झाल्यापासून 100दा काँग्रेसमधून अनेक जण फुटले, काँग्रेस या ठिकाणी गेली नाही। काँग्रेस कायमपणे राहिली। विलासराव देशमुख साहेबांच्या विचाराची काँग्रेस ही निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे येईल।